शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले होते की कंदमाशीचं प्रमाण खूप जास्त आढळून येत आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे आपण. तर मित्रांनो, कंदमाशी काम कसे करते आपण ते बघून घेऊ. पहिले खूप जास्त घातक आहे आदर पिकासाठी. कंदमाशी आपल्या आदरकीच्या स्टंपवर येऊन बसत असते आणि स्टंपला एक डंक मारून जात असते. स्टंपला किंवा हे पाना फुटव्यांवर पण डंक मारला तरी पूर्ण कंद आपला सडत असतो. हळूहळू पूर्ण कंद सडला की कंदामध्ये किडे तयार होतात आणि किडे ते पूर्ण जमिनीमध्ये स्प्रेड होत असतात. एका कंदावरून दुसऱ्या कंदावरून तिसऱ्यावर असं पूर्ण बेड चढत असतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला कंदमाशीवर नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्यावर आपण क्विनल फॉस किंवा प्रोफेनोफॉस हे दोन्हीतून एक घटक तुम्ही स्प्रे घेऊ शकता. 15 दिवसाला आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे एकदा, आणि याचा स्प्रे घेतल्यानंतर कंदमाशी येणार नाही आहे प्लॉटमध्ये आणि आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे. आता इथून पुढे समजा आपल्याला 3 स्प्रे घ्यायचे आहे. 3 जर स्प्रे घेतले आपण 15-15 दिवसाला, तरी 1.5 महिन्यानंतर आपल्याला कंदमाशी दिसणार पण नाही आहे आणि तिथून पुढे आपल्याला एवढं लक्ष द्यायची पण गरज नसते आदरकीकडे. हे 1.5 महिना खूप जास्त महत्त्वाचं आहे. या 1.5 महिन्यात आपण जर पूर्ण नियोजनबद्ध काम केलं तर आपला प्लॉट सडणार नाही आहे आणि आपला प्लॉट चांगला राहणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे कंदमाशीसाठी.